आता शंतनू राजे आणि सत्यवती त्या राजप्रासादामध्ये अत्यंत आनंदाने राहते झालेले. संसार वेलीवर 2 फुलं फुललेली आहे. चित्रांगद आणि विचित्रवीर्य. आनंदाचा प्रसंग आहे. आनंदात दिवस चाललेले आहेत. परंतु मंडळी, हा चित्रांगद अत्यंत बलाढ्य, शत्रूंना प्रत्येक वेळेला आपल्या काबीज करणारा, हवा त्या ठिकाणी लढाईला जाणारा आणि ती लढाई जिंकणारा, अत्यंत शौर्य गाजविणारा. अहो, त्या शौर्याला तोडच नाहीये. पण अडचण अशी आहे की ज्या वेळेला शौर्य वाढत जातं त्यावेळेला कुठंतरी नियती तिचं काम करायला पुढे येते. काही दिवसातच चित्रांगद नावाचा गंधर्व समोर आलेला आहे आणि तो चित्रांगद आणि गंधर्व यांच्यामध्ये काही कारणास्तव युद्ध झाले, लढाई झाली. बरं, 1 ना 2 दिवस, 3 वर्षापर्यंत त्यांची लढाई चालली. आणि गंधर्वाणी त्याच्या कपट बुद्धीनं चित्रांगताला मारलेले. सत्यवतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. बरं, त्याच कालखंडामध्ये, त्याच्याही अगोदर शंतनू राजे सुद्धा त्यांचं आयुष्य संपल्या कारणाने गेलेले. नियती प्रत्येक वेळेला सुखाच्याच गोष्टी तुमच्या पदरात घालेल असं काही ठरलेलं नसतं. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे राडगडक नियतीचं चालूच असतं. त्याला आपल्याला सगळ्यांना सामोरी जावं लागतं. आता एवढ्या उद्विग्न अवस्थेमध्ये, दुःखित अवस्थेमध्ये आज सत्यवती मातेनं भीष्माचार्यांना समोर बोलवलं आणि सांगितलं की आपणच आता राज्यकारभाराची घडी योग्य पद्धतीने बसवावी आणि आपल्या हस्तिनापुराच्या राज्याकडे लक्ष द्या. नाही माते, मी प्रतिज्ञा घेतलेली आहे, त्यामुळे मी कोणत्याही राजभोगांचा उपभोग घेणार नाहीये. हा, मी सल्लामसलत देईल एवढा विचार केला आणि विचित्र वीर्याला गादीवर बसवलेले. सल्लामसलत मात्र भीष्म पितामहांचीच चालायची. दिवस चाललेले, पण मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा मातेला एक चिंता लागून राहिलेली असते. मुलं उपवर झालेले आहेत, विवाह योग्य वेळीच झाला पाहिजे. आणि अशातच काशी राजानं अंबा, अंबिका आणि अंबालिका या त्या 3 कन्यांचं स्वयंवर मांडलेले. देशोदेशीचे राजे त्या स्वयंवरासाठी चाललेले आहेत ही गोष्ट भीष्म पितामहांना कळाली आणि सत्यवती मातेशी वार्तालाप करून काशीराजाच्या दरबारामध्ये भीष्म पितामह त्या कन्यांसाठी आलेले. त्या काशीराजाच्या दरबारामध्ये अनेक देशोदेशीचे राजे बसलेले. भीष्म पितामहांना तिथं समोर बघितल्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर उभं राहिलं. कारण ते विचार करायला लागले की अहो, ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत, शरीराला सुरकुत्या पडलेल्या आहेत, त्या भीष्मांनी आपली प्रतिज्ञा तर मोडली नाही ना. या सौंदर्यवतीचं स्वयंवर मांडलेलं आहे कळल्याबरोबर विवाहासाठी तर ते आलेले नाहीये. राजांच्या या प्रश्नार्थक नजरेला उत्तर देत 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 भीष्म पितामह आपले थांबलेले. परंतु काही अंशी जेव्हा कानावर या गोष्टी यायला लागल्या त्यावेळेला वीरश्री संचारली आणि मंडळी, विवाहाचा एक प्रकार क्षत्रियांना मान्य असणारा त्या मुलींचं शौर्याने अपहरण करायचं आणि त्यांना मानाने घेऊन जायचं, हेच तर क्षत्रियांचं वीरत्व आहे, क्षत्रियांचा मान आहे. भीष्मांनी विचार केला आणि भीष्म पितामह त्या राजे रजवाड्यांना सगळ्यांना डावलून त्या 3ही कन्यांना घेते झाले, रथात बसवलं आणि रथ निघालाय हस्तिनापुराकडे.
अनेक देशोदेशीचे राजे रजवाडे आपल्या अंगावरचे अलंकार बाजूला काढून चिलखत घालायला लागले, युद्धाला सामोरे जायला लागले. प्रत्येक राजांना आले त्याच पावली वापस पाठवत भीष्म पितामह निघालेले आहेत. काही अंतरावर गेल्यावर शाल्वराजे आलेले. शाल्वानी भीष्मांशी त्याच पद्धतीचं युद्ध केलं. शाल्वाला सुद्धा जीवदान देत त्यांनी वापस पाठवलेलं आहे. आणि आता या अंबा, अंबिका आणि अंबालिकेला घेऊन भीष्म पितामह हस्तिनापूरच्या दरबारात आलेले आहेत. आगत स्वागत झालेलं आहे. विचित्रवीर्य आपल्या भावासाठी या 3 कन्या आणलेल्या आहेत हे जगजाहीर झालेलं आहे. आता सत्यवतीशी वार्तालाप झाला. 2 ते 4 दिवसानंतर एक चांगला मुहूर्त पाहून या 3ही कन्यांचा विवाह विचित्रवीर्याशी करायचा, एवढं बोलणंही झालं. आता विवाह होणार त्याच वेळेला अंबेनं भीष्माचार्यांसमोर जाऊन आपलं बोलणं प्रगट केलं. नतमस्तक होऊन ती सांगती झाली की भीष्म पितामह, आपण फार धर्मज्ञ आहात. मला एक सांगायचंय की माझं मन आधीच शाल्वराजावर गेलेलं आहे. माझे पिताश्री सुद्धा माझा विवाह शाल्वराजाशी करणार होते. आणि मला सांगा, ज्या कन्येचं मन दुसऱ्या राजाकडे गेलेलं आहे ती कन्या आपल्या घराण्याची स्नुषा म्हणून कशी होऊ शकेल? आपण धर्मज्ञ आहात, आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करा. धर्माला धरूनच ऐकणाऱ्या गोष्टी भीष्म पितामह ऐकणार नाही तसं घडणार नव्हतं. सत्यवतीशी वार्तालाप झाला आणि दुसऱ्याच दिवशी अत्यंत मानानं त्यांनी अंबेची पाठवणी शाल्वराजाकडे केली. शाल्वराजाकडे जात असताना अंबेनी मनामध्ये विचार केला की आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल होईल, आपल्या आनंदाचे क्षण येणार आहेत. मनोरमे रचत रचत ती शाल्वराजाकडे गेली, पण शाल्वराजानं तिचा धिक्कार केला. असो, इकडं अंबिका आणि अंबालिकांचं काय झालं हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया.